अर्णव खैरेचा जीव ठाकरेंमुळे गेला, भाजपकडून थेट घणाघात। मुंबई भाजप आंदोलनातून करणार ठाकरेंचा निषेध। अल्लाद कलोटी यांची आमदार राणांकडून पाठराखण। कलोटी स्वकर्तृत्वावर राजकारणामध्ये, अल्लाद कलोटी बिनविरोध विजयी, विरोधकांची फडणवीसांवर टीका। शरद पवार काँग्रेससोबत, ठाकरेंना सोडलं वाऱ्यावर। पवार गटाची मुंबईमध्ये महत्वाची बैठक। मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध आलाच कसा, नाना पटोले यांनी उपस्थित केला थेट सवाल। निवडणुकीआधीच भाजपची 100री, राज्यभरामध्ये भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती। तेजसचा अपघात की घातपात, भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित। वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये धुडगूस, मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यानं गोंधळ, अंगावर खुर्च्या फेकल्यानं पोलिसांचा हस्तक्षेप। मालेगावातील आंदोलकांवर गुन्हे दाखल, छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। शुक्रवारी न्यायालयाच्या आवारामध्ये आंदोलक आक्रमक। गोंदियामध्ये 14 वर्षीय मुलीवर बापानं केला अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यानं प्रकार उघडकीस। आई माहेरी गेल्याचा नराधम बापानं घेतला गैरफायदा। नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिडकोची 4508 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध। जम्मू काश्मीरमधील बिश्नाह शहरामध्ये ड्रग्ज तस्करांचं घर उद्ध्वस्त, शासकीय जागेवर ड्रग्ज तस्करांचा कब्जा, पोलिसांकडून करण्यात आली कारवाई। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 26 उमेदवार बिनविरोध, निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज होता शेवटचा दिवस। बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रडीचा डाव, राष्ट्रवादीच्या विजयलक्ष्मी हारणेंना पतीसह डांबून ठेवलं, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अखेर सुटका। भाजप दबाव टाकून अर्ज माघारी करते, नाना पटोलेंचा थेट आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 29 जणांवर गुन्हा, आधार कार्ड आणि प्रमाणपत्रांवरती आणि जन्मतारखांमध्ये फरक। अमरावतीमध्ये सुद्धा 942 बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस। शेरो शायरी चालते तर मग उर्दूत पत्रक का चालत नाही, भाजप आमदारांचा विरोधकांना सवाल। कामगारांच्या हितासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, देशामध्ये 4 नवे कामगार कायदे लागू, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कामगारांना मोठा दिलासा।